महाराष्ट्रामध्ये 8 मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे, तर देशभरात 88 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय, तर राज्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, तर मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। दरम्यान राज्यातील 8ही मतदारसंघावर मतदान करण्यासाठी मतदारांची, नागरिकांची मोठी गर्दी दिसते। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे, तसंच उमेदवारांनी सुद्धा मतदान केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्या सोबत जोडलेत। प्रफुल्ल, सकाळच्या आता 10 वाजतायत, 7 वाजता संपूर्ण मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आताचे अपडेट काय आहेत? जगदीश, सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने मतदार जे आहे ते मतदान करण्यासाठी घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उन्हाचा जो पारा आहे चढण्यापूर्वीच आपलं मतदान आटपून घ्यावं अशा भूमिकेतून अनेक मतदार जे आहे ते आज बाहेर पडलेले। अनेक ठिकाणी मतदारांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या देखील या ठिकाणी राबवल्या गेलेल्या। मी एका मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी हे आदर्श युवक मतदान केंद्र जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सेल्फी पॉइंट असेल, त्यानंतर वेगवेगळे प्रकारचे जे काही आकर्षक अशा गोष्टी ज्या त्या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी फर्स्ट टाइम जे वोट करणारे वोटर्स आहेत त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं, याच या मागचा हेतू आहे। हे संपूर्ण मतदार जे आहे सकाळपासूनच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही फर्स्ट टाइम वोटर देखील जे आहे ज्यांनी पहिल्यांदाच आपला मतदानाचा अधिकार बजावलाय त्यांना आपण विचारलं त्यांना कसं नेमकं वाटतंय, पहिल्यांदा मतदान करतेस, मला सांग पहिल्यांदा तू मतदान केलंय, कसं वाटतंय तुला आणि लोकांनी मतदान केलं पाहिजे, काय आवाहन करशील? मला खूप छान वाटते, कारण माझं पहिलं मतदान आहे आणि सर्व नागरिकांनी आपलं मत मांडा ही माझी नम्र विनंती। नागरिकांनी मतदान केलं पाहिजे, तू सांग पहिल्यांदा मतदान करते, कसं वाटते तुला आणि काय नेमकं लोकांना आवाहन करशील? छान वाटत आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या नागरिकांनी येऊन इथे मतदान करावे। मतदान केलं पाहिजे मोठ्या संख्येमध्ये। या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही क्लुप्त्या त्या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत, हे संयोजक आहे, या ठिकाणी सेल्फी पॉइंट लावलेला आहे। काय उद्देश आहे सेल्फी पॉइंट लावण्यामागचा? मतदार मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी येतात, रांगेमध्ये उभे राहतात व राष्ट्रीय कर्तव्य या ठिकाणी बजावतात, तर त्यांचा आणखी अधिक उत्साह वाढला पाहिजे। त्यासाठी या ठिकाणी 360 डिग्री व्हिडिओ सेल्फीची रचना करण्यात आलेली आहे। सोबतच कार्टून ड्रेसेस घातलेले मुलं पण या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्यायोगे लोकांना त्याचे एक आकर्षण वाटावं व या कर्तव्याबरोबरच एक आनंद सुद्धा त्यांनी सोबत घेऊन जावा, ही मागची संकल्पना आहे। निश्चितच मोठ्या संख्येनं आपलं राष्ट्रीय कर्तव्य जगदीश बजवावं यासाठी हे संपूर्ण उपाय जे आहे या ठिकाणी केले जात आहेत। निवडणूक विभाग देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते जास्तीत जास्त मतदार कशा पद्धतीनं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील, कारण की पहिल्या टप्प्यातील जे मतदान झालं जगदीश आपल्याला माहित आहे सर्वसाधारणपणे 60% मतदान केलं, पण हे टक्केवारी कशी वाढेल यासाठी प्रशासनाकडून चोख असे प्रयत्न जे आहे ते केले गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या असतील। आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण जर का बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा जर का विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ही थेट लढत जी आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच पाहायला मिळते। महायुतीकडून चौथ्यांदा प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर महाविकास आघाडीकडून हे दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी होते। या दोन्ही ठिकाणी दुपारनंतर उन्हाचा पारा वाढताना दिसतो, त्यामुळे सकाळीच मतदार घराबाहेर पडताना दिसत आहेत। आत्ताचे अपडेट काय आहे, किती टक्क्यांपर्यंत मतदान अंदाजे झाला असेल आणि मतदार सकाळपासूनच घराबाहेर पडतायत का? जगदीश, निवडणूक आयोगाकडून आपल्याला रिअल टाइम वोटिंग किती टक्केवारी झाली आहे हे माहित करून घेण्याकरता एक ऍप्लिकेशन या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे। वोटर ओव्हर काउंट म्हणून या ऍप्लिकेशनचं नाव आहे। त्यावर जाऊन आपल्याला येतोची जी काही आकडेवारी आहे मतदानाची ते माहित पडणार आहे। आतापर्यंत 9:45 वाजेपर्यंत जे मतदान आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारण 7% हे पोहोचलं होतं। सर्वाधिक मतदान जे आहे ते चिखली तालुक्यामध्ये झालेलं आहे। 7.70% इतकं मतदान जे आहे ते चिखली तालुक्यामध्ये चिखली मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि त्या पाठोपाठ मेकर मतदारसंघाचा देखील नंबर लागतो। मात्र उर्वरित खामगाव असेल, शेगाव असेल किंवा जळगाव जामोद असेल, वरती बुलढाणा असेल, चिखली असेल, अशा ठिकाणी अजून तरी मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। त्यामुळे उन्हाचा पारा जरी असला तरी मतदारांमध्ये सध्या उत्सुकता जी आहे मतदान करताना इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही, जेवढी की चिखली आणि मेकर
टप्प्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. बुलढाण्याच्या खामगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे गेल्या काळामध्ये केली गेली आहे. तब्बल 42 ते 43 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद बुलढाण्याच्या खामगावमध्ये झाली. त्यामुळे कुठेतरी लवकरात लवकर घराच्या बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि उन्हापासून जो काही त्रास आहे उन्हाचा तो होण्यापासून आपला बचाव करावा या दृष्टिकोनातून हे संपूर्ण जे मतदार आहे आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत. पुरुषांची एक वेगळी रांग या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिलांची देखील एक वेगळी रांग त्या ठिकाणी केली गेली आहे, जेणेकरून कुठल्याच प्रकारच्या महिलांना या ठिकाणी मतदान करण्याकरता आल्यानंतर त्रास होऊ नये. त्यामुळे ही खबरदारी निवडणूक विभागात जरी घेतली असली तरी उन्हापासून देखील मतदार स्वतः आपला बचाव करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं हे जे मतदाते आहेत आज पोहोचलेले आहेत मतदान केंद्रांवर. पोलिसांचा एक तगडा बंदोबस्त या मतदान केंद्रावर उभा करण्यात आलेला आहे. मतदारांना मतदानाच्या रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर शिस्तीत त्यांना मतदान करता यावं, नियोजन पद्धतीने हे संपूर्ण मतदान व्हावं यासाठी ही संपूर्ण खबरदारी जी आहे निवडणूक विभाग असेल किंवा मग सुरक्षा यंत्रणा असेल त्यांच्याकडून घेतलं गेल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडतील आणि जास्तीत जास्त मतदान करतील अशी अपेक्षा या ठिकाणी वर्तवली जाते. कारण पहिल्या टप्प्यामध्ये थोडंसं कमी मतदानाची टक्केवारी जी पाहायला मिळाली होती ती दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठेतरी त्याची उणीव जी आहे ते भरून काढता यावी म्हणून सगळ्याच बाजूने प्रयत्न होताना पाहायला मिळतात आणि मतदार देखील मोठ्या संख्येने सकाळपासून घराबाहेर जगदीश पडलेले आहे. त्यामुळे निश्चितच दुसऱ्या टप्प्यातील या लोकसभेच्या मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. जगदीश, प्रफुल्ल, तू या सर्वच घटना घडामोडींवर लक्ष ठेवून राज, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रात सुरू आहे. 8 मतदारसंघात मतदान सकाळी 7 वाजल्यापासूनच सुरू आहे.